आता आपण बीड लोकसभा निवडणुकी अंतर्गत बूथ क्रमांक नारायणवाडी या मतदान बूथावरती आहोत. आपण बघू शकताय सकाळी सांगितल्याप्रमाणे सकाळच्या लाईव्हमध्ये आपण बघितलं असेल की नारायणवाडीमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. लोडेड बंदुकाधारी पोलीस या ठिकाणी कर्मचारी आलेले आहेत, CRPFचे जवान आहेत आणि बरोबरच पोलीस कर्मचारी पण येत आहेत. गाड्याची गाड्या नारायणवाडीकडे येत का आहेत याच्यामुळं गावामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की अचानकच गावामध्ये एवढ्या गाड्या एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी का येत आहेत. विशेष म्हणजे बंदूकधारी CRPF जवान गावामध्ये का आहेत. एकीकडं कुठंतरी 100% मराठा बहुल गाव असल्यामुळं कुठंतरी दबावात घेण्याचा प्रयत्न आहे का, असे देखील लोकांच्या मनातून आता शंका ऐकायला मिळायला लागलेल्या आहेत. या ठिकाणी बघू शकता हे सगळे पोलीस कर्मचारी आहेत. चकलांबा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे गाव येतं, परंतु स्थानिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहेत. हे सगळे बाहेरच्या बीडमधून म्हणा किंवा बाहेरून आलेले हे सगळे पोलीस आहेत. गाडीवरती भगवानगड असं नाव आहे पाठीमागं तुम्ही बघू शकताय. भाड्याच्या गाड्या या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्याला वापरलेल्या आहेत आणि कुठंतरी भीतीचं वातावरण तयार करण्यात येत आहे. आपण बघू शकतायत हे पोलीस कर्मचारी आता गावामध्ये आले होते आणि आता हे इथून चाललेले. साहेब एक मिनिट फक्त आम्हाला एवढं सांगा की नेमका नारायणवाडीमध्ये कशासाठी हे वातावरण तयार केलं जात आहे. आमचा बंदोबस्त आहे, बंदोबस्तासाठी आम्ही पण बाकीच्या बाजूला गेवराई तालुक्यातलं गाव नाही, चकलांबा पोलीस स्टेशन येत नाहीये, पेट्रोलिंग चालू आहे. चकलांबा पोलीस स्टेशन येत नाहीये. कुठल्या तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनचे नेमका? शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गावच येत नाहीये. पेट्रोल ड्युटी आहे. पण नारायणवाडीत फक्त झोन आहे का? निमगाव आहे बाजूला, तीन निमगाव करून आलो. पण एवढे CRPFचे जवान आहेत, 4 लोडेड बंदूक घेऊन कशासाठी हे नेमकं? ड्युटीला आहेत, बंदोबस्त आहे, सुरक्षित मतदान व्हावं. मतदान हे सुरक्षितच आहे, शांततेत मतदान आहे, पण उलट पोलीस कर्मचारी गावातलं वातावरण खराब करत आहेत असा आरोप आहे गाववाल्याकडून. तर या ठिकाणी बघू शकतायत ही गाडी आहे आणि बाहेरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी गाड्याची गाड्या घेऊन नारायणवाडीकडे येत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती तयार झालेली आहे. बघू शकतायत पोलीस कर्मचाऱ्याच्या 2-3 गाड्या येऊन गेलेल्या आहेत आतापर्यंत आणि अजून वरची वर गाड्या आणि पोलीस येत आहेत. नेमका मतदान आहे की बाँड्रीवरची लढाई आहे, आता असा प्रश्न तयार झालेला या ठिकाणी. कुठंतरी भीती घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे. गावकऱ्याकडून आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे वयस्कर वयोवृद्ध माणसं जे आहेत त्यांचा BP देखील या ठिकाणी वाढत आहे. मतदान केंद्रावरती येण्यासाठी त्यांना आता भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. प्रचंड दबावामध्ये गावाला घेतलं जात आहे. पोलिसांचा धाक, लाठी काठ्याचा किंवा बंदुकीचा धाक या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळं लोकशाही एक वेळेस जिवंत आहे की नाही, बीडची लोकशाही जिवंत राहणार की नाही असा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही सगळ्या मतदाराच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. सगळं गाव रस्त्यावरती आलेलं आहे. आतापर्यंत असं वातावरण कधीच तयार झालं नव्हतं. यावेळेस आपल्याला या ठिकाणी नारायणवाडी म्हणजे पाकिस्तानची बाँड्री आहे का असा प्रश्न निर्माण या ठिकाणी होत आहे. इथं गावकरी आहेत, गावकऱ्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहेत. नेमका हे काय प्रकार चाललेले आहेत, हे कशासाठी केले जात आहेत, कोण घडवून आणतंय, हा अतिशय संशोधनाचा विषय आहे. आणि स्पष्टपणे उघड झालेलं आहे की मराठा बहुल गाव असल्यामुळं कुठंतरी बंदुकीचा धाक या गावाला दाखवला जातोय. या ठिकाणी गावकरी आहेत, आपण सगळ्यांचं मत जाणून घेणार आहे. नेमका हा जो प्रकार चाललाय हे प्रकार बघून नेमकं कसं वाटतं लोकांना, लोकांच्या मनामध्ये भीती तयार दबाव वाटायला लागलाय. आम्हाला काय दबाव आहे त्याचं, पण शेवटी आहेच ना, बाकीच्या येतोच ना दबाव. बरं कसं वाटतंय पोलिसांच्या अचानक गाड्या वगैरे आल्या? दबाव येतो, दबाव येतोय, भीती वाटायला लागली, भीती वाटायला लागली. मतदान केंद्राकडे जाऊ वाटा नाही. हा, तर बघू शकतात हे सर्वसाधारण लोकांना भीतीचं एक वातावरण तयार झालेलं आहे. आतापर्यंत असं कधी गावात वातावरण होतं? अहो काय सारखे पोलीस येतात, मतदान करायला सुद्धा जाऊ वाटाना. काय करा म्हणून सगळे पोलीस येतात, बंदुकी आहेत हातात. मतदान करायला एक कार्ड आणलं तुम्हाला सांगतो, पण जाऊ वाटाना तिकडे. काय करा, मतदान केंद्राकडे जाऊ वाटा. हा, मतदान केंद्राकडे जाऊ वाटाना. हो, काय वाटतं एकंदरीत गावकऱ्याच्या काय भावना आहेत? का नाही, जास्ती पोलीस आल्यामुळं थोडा अडथळा दिसला काय गावात वाद वगैरे झाला होता का? नाही, वाद नाही, काही नाही, कायच काही नाही, वाद नाही, काही आपलं अचानक पोलीस आले. अचानक पोलीस आले आणि एवढे पोलीस यायला नाही पाहिजे. कधीच एवढ्या बुकवर कधीच पोलीस आलेले नाहीत. तर बघू शकता नारायणवाडीचं वातावरण कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय. मतदान केलं का? नाही केलं. करायचंय आता. कसं वाटतं पोलीस वगैरे आलेत गावात? भेव वाटतं. भेव वाटतंय. तर बघू शकताय वयोवृद्ध माणसं जे आहेत त्यांचा BP वाढण्याचा प्रकार या ठिकाणी जवळपास घडला. काय वाटतं तुम्हाला? असे अचानकच गाड्या येतात, जरा जास्तच दबाव आल्याची शंका वाटते. जास्त दबाव येतो, हो, भीती वाटायला लागली तिकडे जायला. जाऊच वाटत. जाऊ वाटा नाही. बरं, तर बघू शकतायत की काहीच नसताना काय गरज यायची, कायच गरज यायची पोलिसांची त्यांची. बरं वातावरण चिघाळलं नाही, काय नाही, काहीच गरज नाही ना. हां हा, एवढं काय माणसाला दबाव आणण्यासाठी माणसाला पाठवावं लागली का?
आणि विशेष म्हणजे चकलांबा पोलीस स्टेशन अंतर्गत गाव येतंय. चकलांबा पोलीस सोडता शिरूरचं नाव सांगून तीच गाडी जास्त वेळा येते, पोलिस घेऊन येते. त्यामुळं लोकांच्या मनामध्ये कुठंतरी जातीवादाचा वास येतो, लोकांना भीती वाटायला लागली की जाणीवपूर्वक मराठ्याचं गाव असल्यामुळं कुठंतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो, असं वातावरण तयार झालेलं आहे. इकडे अजून गावकरी आहेत. केलंय मामा, मतदान केलंय का? नाही करायचंय मतदान? करायचं ना. बरं, कसं वाटतंय बूथकडे? दबाव वाटतो. दबाव वाटतोय. यापूर्वी असं कधी झालं होतं? कधीच झालेलं नाही, पहिल्यांदा असं होतं. पहिल्यांदाच आहे. बरं, काय केलं मतदान केलंय? काय वाटायला लागलं एकंदरीत नारायणवाडीचं चित्र काय यावेळी? काही नाही, पोलीस जास्त येते मग दबाव येतो माणसा. दबाव येतोय सगळ्यात. तर बघू शकता इकडं काही पारावर पण मंडळी बसलेली आहेत. आपण सगळ्यांच्या जाणून घेणार आहेत. नेमका आजी केलं का मतदान? केलं पण भीती वाटते भीती वाटते. मतदान केलं पण भीती वाटते. तर बघू शकतात वयोवृद्ध जे आजी आहेत, आजोबा आहेत, यांना भीती वाटते मतदान केंद्राकडे जायला. कारण अचानक बंदुकाधारी पोलीस दारामध्ये उभा आहेत. आपण मतदान करायला कसं जावं, नेमका काही वाद घडतोय का, नेमका काही विनाकारण आपल्यावर काही आरगड येते का, या भीतीपोटी लोक आता तिकडे जायला घाबरायला लागलेले आहेत. इकडे काही मंडळी बसलेत. आतापर्यंत गावाचं वातावरण कसं होतं, असं यापूर्वी कधी काही घडलं होतं का? गावात काही वाद वगैरे झालेला आहे? कशामुळे नेमकं हे चाललंय? वाद कशाचा वादच नाही. हां, मग अचानक कसं काय तुमच्याच गावात एवढे पोलीस यायला लागले? आता त्याचं काय कारण वरून काय झालं म्हणून वरूनच केलं जातं हे सगळं? वरूनच नाही तर काय. कुठेतरी दबाव यंत्रणा वापरली जाते. दबाव यंत्रणा वापरली. काय वाटतं, कधी होतं असं गावचं चित्र? नाही, पहिल्यांदाच बघताय? पहिल्यांदाच. काय नेमकं काय प्रकार वाटतोय तुम्हाला हे सगळं बघून? काही कळणार ना आम्हाला, इतकं पोलीस फोर्स वाढायची काही गरजच नाही. हा हा, कशाने येते काही मिळच नाही गरज आम्हाला. लागा नाही. हा गावकऱ्यांच्या मनात एक भीती तयार झाली. हा, कशाला जा वाटतं तिकडे काय घेणं नाही देणं नाही. जाऊ वाटा नाही. हा, काय सांगाल नेमकं, कसं वाटतंय, कसं पाहता या गोष्टीकडे? ते शासनाचंच हे धोरण बरोबर नाही. हा, कारण कशामुळं इथं काय कधी तणावच नाही ना, आणि एवढा तणाव निर्माण करायचं कारण काय? इथं पोलिसाचं एवढी यंत्रणाचं काही गरज नाही यायची. काय वाद वगैरे झाला होता? कधीच नाही. कधी इलेक्शन आपल्या पोतावर कधी काहीच नाही. हे सर्वसाधारण माणसाला आतमध्ये जायची भीती वाटायला लागली. तर बघू शकता. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत, कसं आहे वातावरण, कसं आहे? नाही, गावातलं वातावरण कसं? शांततेत असेल? गावातलं सगळं वातावरण शांत. पोलिस बघितल्यावर काय वाटतं? भीती वाटायला बाया माणसाला. भीती वाटायला लागली. तर बघू शकतायत आपण आता नारायणवाडीमध्ये होतो. सगळा गाव रस्त्यावरती येऊन बसलेला आहे, पाराखाली बसलेला आहे. सगळ्यांच्या मनामध्ये भीती वाटलेली. मतदान करून आलेत. मग केलं का मतदान? केलं का? नाही, बरं, जायचंय मतदान करायला? मला भेव वाटतं ते पोलीसच आहे. हा, आपल्याला भेव वाटतं. भेव वाटतंय पोलिसांचं. तर बघू शकता हे लाईव्ह दृश्य आणि लोकांच्या मनामध्ये भीती तयार झालेली की बुवा मतदान केंद्रावर जावं की नाही. एवढे गाड्या भरून पोलीस येत आहेत. आधी 6 बंदूकधारी पोलीस आहेत. विशेष म्हणजे CRPFचे जवान आहेत. त्याबरोबर 2 पोलीस कर्मचारी तैनात केलेले आहेत. हे 6 असताना देखील वरून गाड्या भरून येतात. आणि गाड्या भरून आल्याच्या नंतर मात्र गावकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. लोक आता मतदान केंद्राकडे जायला सुद्धा घाबरायला लागलेले आहेत. अशी परिस्थिती नारायणवाडीमध्ये तयार झालेली आहे. त्यामुळं प्रशासनाने या सगळ्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आणि जे जाणीवपूर्वक पोलिस येत आहेत, ज्या प्रायव्हेट गाड्या वापरून पोलीस कर्मचारी येत आहेत आणि दुसऱ्या पोलीस स्टेशनचे पोलीस येतात, हे का येत आहेत, जाणीवपूर्वक का पाठवले जातात, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण लोकांना दबावात घेण्याचा हा प्रयत्न आहे, लोकशाहीला धोक्यात घालण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पोलीस प्रशासनाला या गोष्टीचा जाब विचारला पाहिजे की एखादं मतदान केंद्र एवढं तुम्ही अडचणीत का आणता किंवा एवढा दबावामध्ये ते केंद्र का आणता, हे प्रश्न देखील आपण विचारले पाहिजेत. हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.